महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 2 दिवस मोठी वाहतूक बदल होणार आहे। 31 डिसेंबर 2025 दुपारी 2 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 मध्यरात्रीपर्यंत शहरातील आणि आसपासच्या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बंदी आणि वळवणूक केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आधीच नियोजन करण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय। 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येतात। या मोठ्या गर्दीमुळे पुणे नगर महामार्गावर कोंडी होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आले, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली। पुण्याहून नगरकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग। पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने खराडी बायपास, मुंडवा, मगरपट्टा चौक, पुणे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे वळवली जातील। सोलापूर रस्त्याहून आळंदी चाकणकडे जाणाऱ्यांसाठी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी आणि तिथून पुढे आळंदी आणि चाकणकडे जावं। मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आळंदी तुळापूर पूल अवजड वाहनांसाठी बंद असेल। फक्त भाविकांची हलकी वाहनेच या पुलावरून जाऊ शकतील। अवजड वाहनांनी चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळे फाटा मार्गे नगरकडे जावं। हलकी वाहने वडगाव, मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे जातील। इतर भागातून नगरकडे जाणारे कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज कडून येणाऱ्या वाहनांनी हडपसर, केडगाव चौफुला, शिरूर मार्ग वापरावा। शहरात अवजड वाहनांवर बंदी। पुणे शहरात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली। थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, खडकी, बोपखेल फाटा, विश्रांतवाडी, राधा चौक, बाणेर, नवले पूल, सिंहगड रोड, कात्रज चौक, खाडी मशीन चौक, कोंडवा, मंतरवाडी फाटा, फुरसुंगी आणि मार्कल पूल या ठिकाणांहून अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही। नववर्षाच्या दिवशी बाहेर पडताना पर्यायी मार्गांचा वापर करा। शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक वापरा। पोलिसांच्या या सूचनांचं पालन करा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।